नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज हरतालिकेची पूजा आहे, तर ती मी कशी केली ते या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकता. श्रावण महिन्याची खासियत म्हणजे हेच असतं, सकाळ सकाळी एकदम मस्त असं वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज. रेकॉर्ड करताना माझ्या पाठीमागं जो आवाज येतो तो तुम्ही प्लीज दुर्लक्ष करा आणि मी कशी हरतालिकेची पूजेची तयारी केली आणि पूजा केली ते पहा. तर मला जे जे देवाला अर्पण करण्यासारखं वाटलं ते मी सर्व घेत गेले. आणि किती सुंदर शंकेश्वराच्या झाडाला म्हणजे गुलमोहर म्हणतात ना बहुतेक, इतकं मस्त आलं आहे. आणि पहिल्यांदाच हे फूल आलं आहे समोरच्या झाडाला. आणि मी रुचकीचं झाडाचे पानं घेतली आणि ह्या झाडाला फुलंच आली नव्हती. आणि नंतर मी पूर्ण वर गेल्यानंतर समजलं दुसऱ्या एक झाडाला फूल आलं होतं, ते घ्यायचं मी विसरले. जेवढी फुलं मला घ्यावीशी जेवढी देवाला अर्पण करण्यासारखी आहेत ती मी घेतली. आणि पाऊस इतकं झाला आहे, समोर बांधकाम वगैरे झाल्यामुळे खूप चिखल, पाणी आणि येण्या जाण्यासाठी कोणत्याही वाट नाही अशा पद्धतीचं झालं आहे. आणि ते सिमेंटचा रोड होता तो पहा तुम्ही कसा झाला आहे पूर्ण बांधकामामुळे. त्यामुळे कुठेही न जाता जेवढं घराच्या आजूबाजूच्या परिसरात आहे ते घेतलं. मेन मला बेलपत्र हराळीच नाही भेटली आणि आगाडा. मी आता वेदांत आल्यावर थोड्या वेळाने 4-5 वाजता जाऊन भेटलं तर आणेन आणि देवाला नक्की अर्पण करेन. कारण की माऊलीला घेऊन या चिखलातून जाणं शक्य नाही, तो शांत बसत नाही. आणि हे धोत्र्याचं झाडाचं फळ आणि फुले महादेवाला नक्की अर्पण करतात. आणि नशिबानं ते मी आजपर्यंतच्या कुठल्याही हरतालिकेच्या पूजेत घातलं नव्हतं आणि मला ते मिळालं, त्यातच मला खूप खुशी वाटली. बेल नाही तर नाही, फळ. आणि हे येल्लो कलरचं फूल दिसलं ना, ते बहुतेक रानटीच फुलं आहे, परंतु इतकं सुंदर होतं त्यामुळे मी घेतलं. झेंडूची पाने घेतली आणि हे कर्दळीचे थोडीशी पाने घेतली. हे आवळ्याचं झाड आहे त्याची पाने घेतली. कण्हेरीच्या झाडाची पांढरी फुले घेतली. अशा पद्धतीने सर्व गोळा करत मी एक ठिकाणी ठेवत गेले. आणि मला इतकं सुंदर वाटत होतं ना, हे काम करायला मस्त वाटत होतं. आणि मला वाळू ही पहिल्यांदाच भेटली असं वाटतं, नाहीतर मी सगळीकडनं मागून आणत होते. जेव्हा आम्ही दुसरीकडे राहत होतो तेव्हा बांधकाम हे आजूबाजूला नसायचं, तेव्हा मग मी माझ्या कुंड्यांमधली वाळू घे किंवा मी काही वेळेस ना वाळू ही जपून ठेवते एक कॅरीबॅगमध्ये घालून. जेव्हा हरतालिकेची पूजा असते तेव्हा मला ते यूज करता येतं. तर यावेळेस मला आणायच्या एकदम सहज अशी वाळू भेटली. त्यानंतर माऊलीची पूजा करत असताना इतकं मला डिस्टर्ब करत होता ना, ओ माय गॉड. त्यानंतर देवपूजा करून घेतली. आणि आज फक्त मला गुलाबाची फुले आणि ऑरेंज कलरचे झेंडूचे फुलेच भेटली. दरवेळेस मी डायरेक्ट पाटावर महादेवाचं पिंड बनवत होते, परंतु आज मी ठरवलं की कर्दळीच्या पानांचा वापर चांगल्या पद्धतीने इथे होऊ शकतो, म्हणून मी कर्दळीची पाने ठेवली आणि छान असं आपल्या महादेवाचं पिंड बनवायला घेतलं. आणि ओम शंकराय नमः, ओम नमः शिवाय, ओम गौरी शंकराय नमः असं म्हणत मी पूजा केली. ही पूजा करत असताना माऊली इतकं डिस्टर्ब करत होता की त्याने चेअरवरचे सगळे घडी घातलेले कपडे काढले आणि ती चेअर आणली आणि तो ओट्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच मी कोणतीही पूजा ही खाली किंवा देवासमोर करत नाही, किचन ओट्यावरच करते. आणि महादेवाचं पिंडाचं तोंड मी उत्तरेकडे केलं आहे आणि पूजेचा तोंड हे मी पूर्वेकडे केलं आहे. मला जेवढं समजेल मी तेवढं केलं, कारण की मी दरवेळेस असंच करते. आणि माझ्या देवाकडे देखील महादेवाचं पिंडाचं तोंड मी उत्तरेकडेच, म्हणजे त्यांचं जे असतं ना साईडचं लांब असं ते उत्तरेकडेच करते. कारण की मी हे एका मंदिरात पण पाहिलं होतं आणि ते ज्या दिशेला आहे त्याच दिशेला मी केलेलं आहे. काही चुकलं असेल तर मला नक्की माफ करा. त्यानंतर मी पार्वती बनवण्याचा प्रयत्न केला. मला काही नीट जमलं नाही, परंतु जसे तसे मी हात पाय करून, मला ते झोपल्यासारखं वाटत होतं म्हणून त्याला उंचवटा करून मी असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
शेवटी देवाला आपली श्रद्धा ही कळाली पाहिजे असं मला वाटतं. तुमच्याकडे हरतालिकेची पूजा कशी करतात ते नक्की सांगा. मी आजपर्यंत माझ्या आईची जी बघितली ती अशाच पद्धतीची बघितली होती. आणि माझ्याकडं कहाणी नाही आहे आणि मोबाईल हा शूट करण्यासाठी वापरत होते. त्यानंतर मी कहाणी वाचली आहे. मी नंतर ती कहाणी नक्की ऐकवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पाणी व्हायलं, दूध वाहलं. केळी दूध वाहून झाल्यानंतर मी थोडंसं हळदी कुंकू घातलं. मला इथे इबत्ती लावायची होती, परंतु इबुती हे बसत नाही असं वाटलं म्हणून मी नाही लावली. पुढं मी एक नंदी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि पाठीमागं आपल्या महादेवांचे रक्षक असं मी माझ्या डोक्यात एक विचार करून मी अशी मांडणी केली आहे. मी आजपर्यंत जसं बघितले तशी मी पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही पूजा करत असताना मला आठवलं की आमची मम्मी किती जबरीनं मला उपवास ठेवायला लावायची. हे खायचं नाही, ते खायचं नाही. त्यासाठी चांगला नवरा भेटला असं वाटतंय. आणि काही जणांकडं कहाणीचं पुस्तक नसायचं किंवा मम्मीकडे असून पण ती कुठं ठेवली सापडत नसल्यामुळं ह्या काकूंकडे जाऊन ते कहाणीचं पुस्तक आणायचं हरतालिकेच्या. आणि हे पुस्तक ना आमच्या पूर्ण गल्लीत फिरायचं. यांच्याकडून झालं की त्यांच्याकडे, त्यांच्याकडून झालं की यांच्याकडं. आणि छान वाटायचं. म्हणजे मग सगळ्या बायकां जमल्यानंतर त्यांची काय म्हणते त्यांच्यात असं डिस्कशन व्हायचं की तुमची पूजा झाली का? हो, लवकर आवडली ना तुमची पूजा. मग आमची मम्मी किंवा इतर कोणीतरी भेटलं तर म्हणायचं चला चला त्यांची पूजा पण झाली बघा. आमची अजून नाही झाली पूजा, चला पटकन आवरूया म्हणजे त्यांनी किती फास्ट झालं आहे. हे पण डिस्कशनमध्ये सामील असायचं. शक्यतो आता पण हे बायका करत असतील. आणि इथल्या लोकांसोबत आपल्या मराठीसारखं असं बोलण्यासारखं म्हणजे त्यांनी तीज वगैरे असं म्हणतात आणि त्यांच्याकडची पूजेची पद्धती पूर्ण वेगळी आहे. आणि त्यांची म्हणजे त्यांचा श्रावण मास हा आपल्यापेक्षा 15 दिवस आधीच संपतो. जो इकडं दिल्ली राजस्थानचा आहे ना तो लवकरच संपतो आणि लवकर सुरू होतो. मग खालच्या आजी मला विचारतात तुम्ही श्रावणची ही पूजा केली का, ती पूजा केली का? तेव्हा मी त्यांना नाही सांगते, आमच्यात अजून सुरू झालं नाही. त्यामुळं म्हणते की इथं तसं गप्पा मला मारता येणार नाही आहेत असं वाटतंय. आधी मला रेकॉर्डिंग करायला थोडीशी भीती वाटत होती, परंतु आता वाटते की कोणीतरी माझ्या मैत्रिणी वगैरे माझ्या समोरच बसलेल्या आहेत आणि मी त्यांना माझी सर्व काही कहाणी किंवा माझ्या घरात जे काही घडते ते सांगत आहे, गप्पा मारत आहे असं फील होत आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्टीची सवय लागली तर आपण ती किती लवकर आत्मसात करत जातो हे यावरून कळते. आणि त्यानंतर मला कणीस आणि जी काही फळे मला मिळाली ती फळे मी घेतली आणि पूजा केली. पडवळ आणि घोसावळं वगैरे असं मुळा हे तर भेटलंच नाही मला. मी खूप शोधलं आणि फुलं देखील मला इतकं उशिरा भेटली त्यामुळे माझी पूजा देखील उशिराच झाली. माझे मिस्टर रात्री देखील जाऊन आले, परंतु फुलवाले सगळे गेले, फळवाले गेले. सकाळी जाऊन आले तर अजून कोणी आलंच नव्हतं. ते रात्री लेट आले आणि सकाळी देखील त्यांना लवकर जायचं होतं. जेवढी फुलं भेटतील तेवढे ते आणून दिले. आणि मला टेन्शन आलं होतं की पूजेसाठी सामान भेटेल का नाही, परंतु दरवेळेस देव म्हणजे आपले स्वामी समर्थ महादेव धावून येतात म्हणतात ते खरं आहे. तर त्यांच्या मित्राने आम्हाला हे सर्व काही आणून दिलं. त्यामुळं माझं पूजासाठी जे मला सामान लागते ते मिळालं. ठीक आहे, मी आता किती दिवस हरतालिकेच्या पूजेला पडवळ किंवा मुळा असे काही पदार्थ ठेवलेच नाहीत. त्या काळी ना माझे पप्पा शोधून आणायचे. आता देखील आपल्याला जेव्हा गौरी उभारतो तेव्हा पडवळ, कणीस, मोसंबी हे सगळं व्यवस्थित 1-1 किलो आणून ते देवासमोर ठेवतात. त्यातनं मला इतकी मज्जा वाटते ना ते सगळं आणल्यावर गौरी देखील एकदम सुंदर दिसतात. त्यामुळे मला श्रावण महिना खूप आवडतो आणि मला पावसाळा हा ऋतू आवडतो. एकदम सुंदर असतं, अतिशय थंड नाही, अतिशय गरम नाही असं वातावरण. पुन्हा त्यात सर्वजण बिझी असतो कारण की सर्व सण वगैरे येतात. आणि ह्या पूजांमुळे तर आपण अजून जरा आपल्या रोजच्या जीवनात जास्त बिझी होतो. त्यानंतर मी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि तुपाचा दिवा लावला.
आणि मला केळी ठेवायचीच लक्षात नाही. त्यानंतर मग मी माझं माऊली काय केलं, केळी घेऊन तो स्वतः खात बसलाय. त्यानंतर मला म्हणतो की हे केळी चाकूने कट करून दे. तेव्हा मला लक्षात आलं की केळी ठेवायची. मी गुलाबाची जी काही सुट्टी सुट्टी फुलं होती ती एकत्र केली आणि आरतीच्या ताटात सजवून घेतली. आरतीचं ताट सजवायला देखील मला फार आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने सजवायला येतं, परंतु हे माझं ताट छोटं असल्यामुळं जेवढं सजवता येते तेवढंच सजवू शकते. त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला. आणि शंकराची आरती म्हणली, हरतालिकेची आरती म्हणली, दुर्गे दुर्घटने सुख करता आणि कैलास राणा हे सर्व म्हणून झाल्यानंतर एक थोडा वेळ लाईव्ह गेलं. लाईव्हचा देखील व्हिडिओ पहा तुम्ही सर्वांनी. आणि तुमच्याकडे देखील पूजा अशाच पद्धतीची करतात का मला नक्की सांगा. आता उद्याची सर्वांना गडबड. उद्या गणपती बघायला जायचं आहे आणि त्यानंतर गणपती लवकर आणायची एक मनात इच्छा असते, परंतु आपल्याला घरातील पूर्ण आवरून हरतालिकेची पूजा उतरून ती असं म्हणतात ना, माहीत नाही यात खरं किती आणि खोटं किती, की जेव्हा ही पूजा असते तोपर्यंत गणपती बाप्पा आत येत नाहीत. ही पूजा जेव्हा उतरवतो तेव्हाच गणपती बाप्पा आत येतात. मग या पूजेसाठी जे आपण नारळ वगैरे फोडून त्याची उत्तर पूजा करून त्यानंतरच गणपतीला आणायला जायचं. आणि उद्या खूप काम आहेत. डेकोरेशनचं टेन्शन आलं आहे. तुम्हाला आलं आहे का नाही? माझ्या तर मनात अजून कोणतीही थीम आलेली नाही. मी पूर्ण ब्लँक आहे, कारण की माझे मिस्टर सकाळी 7ला गेलेले, रात्री 9ला आल्यानंतर मी कोणतंही सामान आणू शकत नाही आहे. त्यामुळे हरतालिकेसाठी पण मी अशा पद्धतीने सामान आणलं दुसऱ्यांकडनं सांगून. मी हा व्हिडिओ पळवला नाही आहे, कारण की जेवढा वेळ आहे ही पूजा सर्वांना पाहता येईल तेवढं छान असं मला वाटतं. आणि माऊलीला इतकी झोप आली की तो रडत होता. त्यामुळे मी काय केले, आरती देखील मी इतकी फास्ट म्हणली की थोडीशी माझी आरती देखील चुकत होते मधी, कारण की त्याला आली ती झोप आणि तो रडत होता. रोज 12-12:30ला झोपणारा आज तो 2ला झोपलाय. तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हरतालिके माता आपल्या सर्वांना जे जे हवंय ते देवो. आणि माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघायची इच्छा झाली पाहिजे तुमच्यात. आणि तुम्ही मला कमेंट्स करत राहा, काय चुकलं किंवा मी एक्स्ट्रा काय करू शकते ते नक्की माझ्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करा. कदाचित काही जणांना माझ्या व्हिडिओमध्ये काही इनोव्हेटिव्ह वाटत नसेल, परंतु मी कशा पद्धतीने जीवन जगते त्याच पद्धतीचं तुम्हाला दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर तो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Like, share and subscribe my channel.